एकदा वर्गातल्या एका खोडकर मुलानं आपल्या वर्गातल्या दुसऱ्या मुलाच्या पाठीवर एक चिठ्ठी चिटकवली ज्यावर लिहिलं होतं आय एम स्टुपिड. बाकीच्या सगळ्या मुलांनी ती चिठ्ठी पाहिली खरी, पण आपापसामध्येच हसण्याशिवाय कोणीच काही केलं नाही आणि त्याला तर अजिबातच कोणी सांगितलं नाही. त्याच्या लक्षात येत होतं की हे सगळे मुलं आपापसामध्ये हसतायत म्हणून. काय झालं त्यांनी दोघा तिघांना विचारलंही, पण कुणी काही कारण सांगितलं नाही. शेवटी त्यानंही दुर्लक्ष केलं आणि तो आपला अभ्यास करण्यामध्ये लागलेला होता. पुन्हा एकदा टोल पडला आणि आता मॅथ्सचा पिरियड होता. मॅथ्सच्या टीचर वर्गामध्ये आल्या. बरीच गणितं सोडवून सांगता सांगता त्यांनी एक अतिशय अवघड गणित बोर्डवर लिहिलं आणि हे गणित कुणाला सॉल्व्ह करता येईल का विचारलं. कुणाचाही हात वर नव्हता, पण या मुलाचा मात्र हात वर होता ज्याच्या पाठीवर आय एम स्टुपिड अशी चिठ्ठी चिटकवलेली होती. त्याने हात वर करताच मॅमनी त्याला बोर्ड जवळ बोलवलं आणि हे गणित तू बोर्डवर सॉल्व्ह कर असं त्याला सांगितलं. जेव्हा तो ते गणित सॉल्व्ह करत होता तेव्हा मॅमनी बघितलं की त्याच्या पाठीवर चिठ्ठी आहे ज्यावर आय एम स्टुपिड लिहिलं आहे. त्यांनी अगदी हलक्या हाताने त्याच्या पाठीवरची चिठ्ठी काढून टाकली आणि तोपर्यंत त्याचं गणित सोडवून झालं होतं जे अगदी ॲक्युरेट उत्तर आलेलं होतं. मॅमने सगळ्या मुलांना सांगितलं की याच्यासाठी आता आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण अतिशय अवघड गणित त्यानं खूप चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह केलंय. त्या सगळ्या टाळ्यांच्या कडकडाटाचा स्वीकार केल्यानंतर हा मुलगा आपल्या जागेवर जायला लागला तेव्हा मॅमनी लगेच त्याला तिथेच थांबवलं आणि सांगितलं, मी आज तुम्हाला 2 महत्वाच्या बाबी सांगणार आहे. आणि त्या मुलाला म्हणाल्या, त्या तुझ्या पाठीवर ही चिठ्ठी होती. आय एम स्टुपिड असं लिहिलेली चिठ्ठी त्यांनी त्या मुलाला दाखवली आणि एकदम तो मुलगा हिरमुसला. मॅमनी विचारलं, जेव्हा मी तुला इकडे बोलवलं तेव्हा जर तुला माहित असतं की तुझ्या पाठीवर आय एम स्टुपिड अशी चिठ्ठी लिहिलेली आहे, ती स्वतः तुला काढणं शक्य नाही, तर तू ज्या कॉन्फिडन्सने इथे आलास आणि गणित सोडवून दाखवलं तोच तुझा कॉन्फिडन्स कायम राहिला असता का? आणि त्यानं खाली मान घालत उत्तर दिलं, मी हातच वर केला नसता, कारण जर मी इथे गणित सोडवायला आलो असतो तर आय एम स्टुपिड सगळ्यांना दिसलं असतं, म्हणून मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो, हातही वर केला नसता. आणि मग मॅमने सांगितलं, जोपर्यंत असे लागलेले लेबल्स आपल्याला माहित नसतात ना तोपर्यंत आपण खूप छान पद्धतीनं काम करू शकतो, पण प्रत्येकच वेळेस असं होणार नाही. कुणी आपल्या तोंडासमोर सुद्धा आपल्याला काही लेबल्स लावतील, हा मूर्ख आहे, याला हे जमत नाही, त्याला ते समजत नाही, हे त्याच्याकडून करणं शक्यच नाही, असे भरपूर सारे लोक आपल्यावर लेबल्स लावत असतील. पण तरीही हे लेबल्स जर निगेटिव्ह असतील ना तर त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करणं आपल्याला जमलं पाहिजे. ज्या पद्धतीनं तुझ्या पाठीवर चिटकवलेली चिठ्ठी तुला माहित नव्हती म्हणून तू कॉन्फिडंटली आलास, त्याच पद्धतीनं आपण आयुष्यातही तो कॉन्फिडन्स ठेवलाच पाहिजे की असे लेबल्स आपल्याला माहित असतील तरी सुद्धा आपण आपल्या कर्तव्यापासून अजिबात चुकणार नाही. आता सगळेच मुलं मॅम दुसरी कोणती महत्वाची बाब सांगत आहेत हे ऐकण्यासाठी उत्सुक होते आणि मॅमने पुन्हा ह्या मुलाकडेच बघत म्हटलं, हे सगळे तुझे क्लासमेट, तुझे मित्रच ना रे? तो म्हणाला, हो, हे सगळे माझे मित्र आहेत. आणि मग त्या म्हणाल्या, पण एवढ्या सगळ्या मित्रांपैकी एकानंही तुझ्या पाठीवर ही चिठ्ठी आहे हे तुला सांगितलं नाही. जो मित्र आपल्याही अब्सेन्स मध्ये आपल्याला डिफेंड करत नाही, जो मित्र आपल्यासाठी काहीतरी चांगली गोष्ट प्रत्येक वेळेस सांगत नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये जो मित्र आपल्या बाजूने खंबीरपणाने उभं राहत नाही, तो मित्र असण्यापेक्षा आपण कोणीही मित्र नाही असे मित्र नसणारे व्यक्ती असणं सुद्धा महत्वाचं ठरतं, कारण असे मित्र काहीही उपयोगाला नसतात. हे जेव्हा ऐकलं तेव्हा त्याचे मित्र म्हणून स्वतःचा डंका पिटवणारे हे जे वर्गमित्र होते ना त्यांची मान खाली गेली. म्हणूनच तर मैत्री जर करायची असेल तर तेवढ्याच खंबीरपणाने आपण केली पाहिजे ज्या मित्राची साथ आपण अवश्य नेहमीच देत राहू. मग तुम्हाला काय वाटतं, तुमच्याकडे आहे का असा मित्र जो तुमच्या अब्सेन्स मध्येही तुम्हाला डिफेंड करेल आणि तुमच्या सोबत खंबीरपणाने नेहमीच उभा राहील? असा मित्र तुमच्या आयुष्यात असेल, मित्र किंवा मैत्रीण, तर खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवा. थँक्यू.